नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आलोय पाटाकडे. तर आपल्या शिवारामध्ये गावाकडच्या तर ह्या पाटाचं आपण तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे. पाटाचं हे काम चालू होतं त्यावेळेला पण आपण व्हिडिओ काढलेला आहे. तर तुम्ही नक्कीच बघितलं त्यावेळेला. पण आता हा पूर्णत्वावर येऊन आता दुसरं चौथं रोटेशन आहे ते, आणि पाटाला पण भरपूर पाणी आलं आणि आज एक शेतकरी आहे तर तो आनंदी झाला आहे. तर ह्या आनंदाचं कारण एक आहे की मान्यवर लोकांनी या पाटाचे काही गोष्टीसाठी आम्हाला मोलाचं योगदान झालं म्हणजे त्याच्यामुळं. तर आज हे जे पडीक क्षेत्र होते, जे जमिनी असून सुद्धा आपल्याला शेती वगैरे काही करता येत नव्हती, अशा जमिनी पाण्याखाली आल्यामुळे आता सगळेच बागायतदार झालेले आहेत इकडचे लोक. आणि एक पाटामुळे आम्हाला सगळ्यांना एक दिलासा मिळाला, एक जगण्याची नवीन उमेद भेटली ह्या शेतकरी बांधवांना. त्यामुळे आज तुम्ही बघता हा आपण बोगद्याचा एक मागच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ काढला होता. तर हे बरंचसं लांब हा बोगदा बनवलेला आहे आणि ह्या बोगद्यामधून हे पाणी येते, कारण इथून तिथून पाठीमागं पण काही डोंगरच आहेत. ह्या डोंगराच्या मधून बोगदा वगैरे काम करून हे पाटाचं पाणी पुढं काढून घेतलेलं आहे. तर एकंदरीत मित्रांनो, हे जे पाणी म्हणजे जीवन आपण जसं म्हणतो तसं आज ज्या जमिनी म्हणजे जिरायती जमिनी म्हणून आपण संबोधत होतो त्या गोष्टीला, तर ते आज कुठेतरी बागायत जमिनी झालेल्या आहेत आणि एक शेतकरी राजा आनंदी झालेला आहे. तर ह्या गोष्टीचा एक आम्हाला अभिमान झाला की आज आम्हाला पाण्याखालचे पाटाखालचे लोक एक म्हणायला लागलेत लोक आता. खरं तर तसं पाहिलं तर भरपूर पाण्याच्या सोयी सुविधा आहेत, परंतु आपल्या गावाकडं आणि एक ड्राय भाग म्हणून हा ओळखला जाणारा आमचा पट्टा, तर ह्या पट्ट्यामध्ये हा पाटाचं पाणी आल्यामुळे खरंच एक आमच्या शेतकरी बांधवांना एक दिलासा भेटलेला आहे. ना आज आता तुम्ही बघताय, याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये बघितलंय, भरपूर असं पाणी झालेलं आहे गावाकडे, तळे वगैरे भरून आणि वरून चारे वगैरे यांचे पण काम चालू आहेत आता. आणि व्यवस्थितरित्या आता याचं पाण्याचं वाटप पण होईल आणि एकंदरीत आम्ही सगळे एक आनंदी आहे. तर आपण नक्कीच बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला आपण दाखवणार आहे चाऱ्यांचं काम कसे चाललंय आणि कशा प्रकारे झालेलं आहे आणि कितीपर्यंत लांबपर्यंत गेलेलं आहे. चला तर मंडळी, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.